मला कोणी कोणी ओळखत हवं, जिही जिही मला मोबाईलात नांगेल हवा ते ओळखत हवं, जिही नाही नांगेल हवं ते नांगजास. तुमच्याकडे मोबाईल हवा ती अरविंद बेंडगा असं बोलून टाकाल तरी लिहायची गरज नाही. अरविंद बेंडगा सांगला काय माझी अजगी व्हिडिओ येते. मी आपल्या भागाचं जे जे आता हे तुमचा मेळावा आहे असं जे जे कुटुंब मेळावं होत, जिचं जिचं तिच्या व्हिडिओ शूटिंग कर, देवाचा कार्यक्रम व्हा, जी आदिवासीची रीत रिवाज परंपरा आहे ती माझे चॅनलवर मी दाखवत राहीन. आज ये तुमचे मेळावीत याचा मोका मिळला म्हणजे संधी भेटली, फार आनंद झाला दादांनी. आपण आलेलो आहोत घोलवड या ठिकाणच्या भिन्नारी गावामध्ये आणि या ठिकाणी चव्हाण आणि चौहात या दोन कुटुंबाचा कुटुंब मेळावा आहे आणि या कुटुंब मेळाव्यामध्ये आपण आलोय आणि आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चव्हाण आणि चौहात या दोन्ही कुटुंबांचा देव आणि त्यांचा झालेला हा कुटुंब मेळावा आणि या मेळाव्यातील थोडीशी संस्कृती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात. ढोळांची आरती केली आणि आपल्या देवाचीही आरती केल्यानंतर वाजत गाजत आपल्या देवाला मंडपामध्ये घेऊन जाताना चौहात आणि चव्हाण कुटुंबीय आपल्याला दिसून येत आहेत. या मेळाव्यामध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं या गेट समोर आरती ओवाळून स्वागत करताना आपल्याला दिसून येत आहे. जेवढी जेवढी कुटुंब या चौहात आणि चव्हाण कुटुंब मेळाव्यामध्ये आलेली होती या सर्व कुटुंबाची आरती ओवाळून या मेळाव्यामध्ये स्वागत करताना आपल्याला आई दिसून येत आहे आणि अति उत्साहाने जे कुटुंब या मेळाव्यामध्ये आलेले आहेत ते आरती घेताना आपल्याला दिसत आहेत.
पडेल इथं थांबा सांग. जाग्यावर उभं राहायचं आहे 2 मिनिटासाठी. त्यांचा 2 मिनिटासाठी जाग्यावर आपण उभं राहायचं आहे. देवाची पूजा होत आहे. जे पण कुटुंब प्रमुख आलेले असतील त्याने स्टेजवर स्थानापन्न व्हायचे आहे. देवाची पूजा होत आहे. आलेल्या सर्व कुटुंबातील कुटुंब प्रमुख एकत्र येऊन आपल्या कुलदेवाची पूजा करताना आपल्याला दिसून येत आहेत. आणि हे कुलदेवा आम्हा सर्वांना सुखा समाधानात ठेव आणि वर्षभर आम्हाला काही दुःख येऊ देऊ नको आणि दुःख जरी आलं तरी ते दुःखातून निघण्याची शक्ती दे अशी प्रार्थना आपल्या कुलदेवाला करताना दिसून येत आहेत. या कुटुंब मेळाव्यामध्ये खूप लांब लांबून पूर्ण महाराष्ट्र, गुजरात आणि इतरही राज्यातून कुटुंबीय या मेळाव्यामध्ये येत असल्या कारणामुळे दिवसभर गेटवरती आरती ओवाळून आलेल्या कुटुंबांची आरती करून स्वागत करताना आई आपल्याला दिसून येत आहेत. आणि अति उत्साहाने हे सर्वजण आपल्या सर्व कुटुंबाच्या ओळखी व्हाव्यात आणि आपण सर्व एक आहोत ही भावना घेऊन या मेळाव्यामध्ये सहभागी होत असताना आपल्याला दिसून येत आहेत. आणि सुखदुःखामध्ये, अडीअडचणीमध्ये हेच कुटुंबीय, हेच आपले काका, मामा, दादा जे कोणी असतील ते आपल्या सुखदुःखाला धावून येतील या आशेने असा हा कुटुंब मेळावा या ठिकाणी होत आहे अशी माहिती या ठिकाणच्या काही कुटुंब प्रमुखांना भेटल्यानंतर, त्यांना विचारपूस केल्यानंतर माहिती भेटलेली आहे. तसेच आपल्या कुटुंबातील मुला मुलींमध्ये असलेले सुप्त कलागुण बाहेर काढण्यासाठी या मेळाव्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन केलेलं होतं. हे आपल्याला दिसून आले आणि लहान मोठ्या मुलांनी या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेऊन सुंदर पद्धतीने आपले डान्स सादर केल्याचेही आपल्याला या कुटुंब मेळाव्यात दिसून आले. हॅलो 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 हॅलो
वज्रेश्वरी देवलीपाडा. कृपया जोरात टाळ्या वाजवायच्या याच्यासाठी. पुढच्या वर्षी होणारा कार्यक्रम वज्रेश्वरी गरम पाण्याचे कुंडा तिकडे होणार आहे.